गृह खाते दिले तरच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार, एकनाथ शिंदेंनी अटी सांगितल्या, सूत्रांची माहिती। महायुतीच्या नेत्यांनी आज राजभवनावर जात सत्ता स्थापनेचा दावा केलाय। दरम्यान सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केलंय। मात्र काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सरकारमधील सहभागाबाबत सस्पेन्स कायम ठेवलाय। त्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बैठक पार पडली आहे। भाजपकडून अजूनही शिंदेंच्या मनधरणीसाठी प्रयत्न सुरू असतानाच आणखीन एक मोठी बातमी समोर आली आहे। शपथविधीच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आलाय। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या दरम्यान एक बैठक सुरू होती आणि ही बैठक जवळपास पाऊण तास चालली। शिंदेंच्या मंत्रिमंडळातील सहभागाबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे आणि उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायचं की नाही याबाबत एकनाथ शिंदे थोड्याच वेळात निर्णय घेऊ शकतात। दरम्यान गृह खाते दिले तर उपमुख्यमंत्रीपद घेणार अशी अट घातली असल्याची सूत्रांची माहिती आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई।